आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतावर देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय। अमरावतीमध्ये देखील कमर्शियल सिलेंडर असेल किंवा मग घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत। दुसरीकडे आता याचा परिणाम LPG सिलेंडरवर देखील झालेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी LPG भरण्यासाठी जी आहे ती वाहनांच्या ऑटोच्या रांगा लागलेल्या आहेत। अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास LPGचे 3 पंप आहे, परंतु 2 पंपावर जर आपण पाहिलं तर रेट जे आहे ते जवळपास 100 रुपये प्रति किलो आहे। परंतु या चपराशीपुऱ्यातल्या पंपावर जर पाहिलं तर आपण दर 85 रुपये किलो आहे। त्यामुळे या ठिकाणी ऑटोच्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी स्वस्त LPG मिळतं, त्यामुळे ऑटो चालक या ठिकाणी LPG टाकले, परंतु याचा परिणाम जो आहे तो प्रवाशांवर होत आहे। प्रवाशांना देखील तात्काळ ऑटोमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी बसावं लागत आहे। आपण बघू शकतो ऑटोमध्ये तात्काळ संपूर्ण हे प्रवासी या ठिकाणी बसले आहेत। आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, काय सांगणार, या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, काय कारण आहे? तुम्ही ऑटो व्यावसायिक आहे। ऑटोचे दर आता लिटर पेट्रोलचे डिझेलचे आपले गॅसचे भाव वाढलेले आहे, त्याच्यामुळे ऑटोच्या रांगा लागल्या। 100 रुपये लिटर तिकडे दस्तूरनगरमध्ये गॅस आहे, इथं 85 रुपये लिटर आहे। महागाई वाढू राहिली, सिलेंडरही मागता, घरचं सिलेंडर गेला तर कुठून गॅस आणावं सांगा। गॅस तर ट्रक तर येऊ राहिले गॅसचे, काय करणार आता सांगा। बाकी गॅसच्या सेंटरवर किती दर आहेत किलोचे आणि या ठिकाणी किती आहे? या ठिकाणी तर 85 रुपये लिटर आहे, बाकी ठिकाणी 100 आहे। काय कारण, काय सांगितलं जातं अशा पद्धतीने दर वाढवले काही? आता पंपवाले ना, हे ऑटोवाले तर युनियन तयार नाही करू राहिले, काहीतरी येईनच केलं पाहिजे सर्व गोष्टी। हे करणार तर सर्व पंपही बंद होऊ शकणार। ऑटोवाल्यावर आहे डिफेंड, इथं 85 रुपये लिटर आहे, तिथं 100 आहे। 15 रुपयाचा फसला आहे ना। आपण बघू शकतो 15 रुपयाने जे आहे ते स्वस्त या ठिकाणी LPG गॅस आहे। त्यामुळे या ठिकाणी LPG गॅस भरण्यासाठी जी आहे ती ऑटो रिक्षाची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। परंतु दुसरीकडे लोकांना जे आहे ते प्रवाशांना असं तात्काळ ऑटोमध्ये या ठिकाणी ऑटो रिक्षामध्ये बसावं लागत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।